Hello students, my name is Sushant Chelar, lecturer in Computer Engineering Department, SPM Polytechnic Kumte. Today in this session we are going to see graphics functions and standards. Okay, graphics softwares can be divided into two types: general programming packages and special purpose applications packages. ग्राफिक्स सॉफ्टवेअरचे दोन टाईप आहेत. ओके, त्याच्यामध्ये जनरल प्रोग्रामिंग पॅकेजेस हे एक टाईप आहे आणि स्पेशल पर्पज ॲप्लिकेशन्स पॅकेजेस हा दुसरा टाईप आहे. तर आता सर्वप्रथम आपण जनरल प्रोग्रामिंग पॅकेजेस काय आहेत बघूयात. These are made like programming languages containing inbuilt rich set of graphics functions which allows programmers to draw some primitives, color fields, set the intensity, apply transformation, etc. Examples are OpenGL and OpenCV. जनरल प्रोग्रामिंग पॅकेजेस जे आहेत हे जवळजवळ हे ग्राफिक्स पॅकेजेस जे प्रोग्रामिंग लँग्वेजेस सारखेच आहेत, ज्याच्यामध्ये इनबिल्ट फंक्शन्स पॅकेजेसमध्ये बिल्ड केलेले असतात. त्याचा यूज करून प्रोग्रॅमर हे प्रिमिटिव्ह शेप्स जे आहेत ते ड्रॉ करू शकतो, कलर फिल्स करू शकतो, पिक्सेल इंटेन्सिटी वगैरे देऊ शकतो, ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करू शकतो. याचं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं जनरल प्रोग्रामिंग पॅकेजेसचं तर OpenGL आणि OpenCV हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. These packages requires good programming skills as they are more programmer oriented and provides more flexibility compared to the special purpose application packages. आता दुसरा टाईप जो आहे तो स्पेशल पर्पज ॲप्लिकेशन पॅकेजेस आहे, मागाशी सांगितलं तुम्हाला. तर हे जे पॅकेजेस आहेत जनरल प्रोग्रामिंग पॅकेजेस, याच्यासाठी आपल्याला गुड प्रोग्रामिंग स्किल्स लागतं, कारण ते बनवतानाच प्रोग्रामरला ओरिएंटेड असे बनवलेले आहेत, जेणेकरून प्रोग्रामरला कोडिंग करताना इझी जावं असेच ते बनवलेले आहेत. ओके, त्याच्यामुळं फ्लेक्झिबिलिटी त्याची जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू स्पेशल पर्पज ॲप्लिकेशन पॅकेजेस. ओके, आता आपण बघूयात स्पेशल पर्पज ॲप्लिकेशन पॅकेजेस काय आहेत. These packages are designed for non-programmers, where user can create required graphics without worrying about underlying concepts. आता हे जे पॅकेजेस आहेत हे ज्याला प्रोग्रामिंग वगैरे काही येत नाही आहे, पण बाकीचं जे नॉलेज आहे त्याला ग्राफिक्स रिलेटेड त्यांच्यासाठी हे बनवलेलं आहे. ओके, आणि त्याचे इनबिल्ट ते फंक्शन्स कसे इम्प्लिमेंट केले आहेत, काय केले आहेत, किंवा त्याचं काय, हे सगळं ॲबस्ट्रॅक्ट राहतं, त्याला दिसत नाही ते युजरला. ओके, तर त्याला आपण स्पेशल पर्पज ॲप्लिकेशन पॅकेजेस म्हणतो. याचं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर तुमचं विंडोजमधलं पेंट आहे ते एक स्पेशल पर्पज ॲप्लिकेशन पॅकेज आहे, किंवा कॅड जे आहे, ओके, कम्प्युटर एडेड डिझायनिंग जे सॉफ्टवेअर आहे ते पण एक स्पेशल पर्पज ॲप्लिकेशन पॅकेज आहे. Such packages often provides a set of drag and drop components which free the user from writing codes for basic building blocks. ओके, आता याच्यामध्ये बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स म्हणजे जे आपले प्रिमिटिव्ह शेप्स आहेत, लाईन आहे, रेक्टँगल आहे, स्क्वेअर आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा, ते ड्रॉ करण्यासाठी ड्रॅग अँड ड्रॉप टूल्स दिलेले आहेत. तुम्ही पेंट यूज केलेलं असेल त्याच्यामध्ये वरच्या साईडला सगळं अवेलेबल असतं रेडीमेड, पेन्सिल, इरेझर, कलर फिल्स, ओके, शेप्स असतात त्याच्यामध्ये वेगवेगळे. तुम्ही डायरेक्ट ड्रॅग करू शकता आणि स्क्रीनवर त्याचं हे करू शकता, स्केल करू शकता. तर ह्याच्यामध्ये हे सर्व करत असताना त्याच्यासाठी काय कोड लिहिलं आहे हे माहीत असणं युजरला गरजेचं नाही आहे. ओके, त्यालाच आपण स्पेशल पर्पज ॲप्लिकेशन पॅकेजेस म्हणतो. ओके, द इंटरफेस टू द ग्राफिक्स रुटीन्स अलाउज युजर टू कम्युनिकेट विथ प्रोग्राम्स इन देअर ओन टर्म्स. ओके, तर हा जो इंटरफेस आहे त्याच्यामुळं काय होतं, अंडरलाईंग ॲबस्ट्रॅक्शन जे आहे ते व्यवस्थित राहतं, आणि त्याच्यामुळं युजरला जास्त कॉम्प्लेक्सिटीचा विचार न करता, त्याचं इम्प्लिमेंटेशनचा विचार न करता त्याचं जे काम आहे ते व्यवस्थित करता येतं. आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघूया, कोऑर्डिनेट रिप्रेझेंटेशन. ओके, कोऑर्डिनेट सिस्टीम रिप्रेझेंट्स हाऊ अँड वेअर टू डिस्प्ले ऑब्जेक्ट्स. कोऑर्डिनेट सिस्टीम आपल्याला कशासाठी लागते, तर ऑब्जेक्ट कसा आणि कुठं डिस्प्ले करायचं आहे हे कोऑर्डिनेट सिस्टीम सांगते आपल्याला. देर आर मल्टिपल कोऑर्डिनेट सिस्टम्स विच कॅन वर्क इन पॅरलल. एकाच टास्कसाठी आपण मल्टिपल कोऑर्डिनेट सिस्टीम पॅरलल यूज करू शकतो. जनरली graphics packages are designed to be used with Cartesian coordinate system. Special purpose packages may allow using another coordinate system. आपले जे जनरल ग्राफिक्स पॅकेज जे मगाशी जे सांगितलेलं आहे, जे मोर प्रोग्रामर ओरिएंटेड आहे, त्याच्यामध्ये जनरली कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम यूज केलेली असते. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम तुम्हाला माहीत आहे, XY कोऑर्डिनेट ज्याच्यामध्ये असतात. ओके, क्वाड्रंट्स असतात ज्याच्यामध्ये 1 2 3 4, अशी ती सिस्टीम जी आहे ती जनरली ग्राफिक्स पॅकेजमध्ये यूज केलेली असते. आणि हे बाकीचे जे स्पेशल पर्पज पॅकेजेस आहेत त्याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या टाईपचे कोऑर्डिनेट सिस्टीम आपल्याला यूज करू शकतो आपण.
त्याच्यामध्ये आता बघूयात काय काय कोऑर्डिनेट सिस्टम्स आहेत. व्ह्यूविंग कोऑर्डिनेट सिस्टम स्पेसिफाईज पोझिशन ऑफ द व्ह्यूवर. आता हे व्ह्यूविंग कोऑर्डिनेट सिस्टम जे आहे याच्यामध्ये आपण काय करतो की व्ह्यूवर कोणत्या दिशेने बघतोय हे आपण या सिस्टमचा यूज करून स्पेसिफाय करू शकतो. ओके, सेव्हरल डिफरंट कार्टेशियन रेफरन्स फ्रेम्स आर यूज टू कन्स्ट्रक्ट अँड डिस्प्ले अ सीन. ओके, वेगवेगळे कार्टेशियन रेफरन्स फ्रेम्स तयार केलेले असतात सीनला तयार करण्यासाठी आणि डिस्प्ले करण्यासाठी. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कोऑर्डिनेट सिस्टम्स दिसत आहेत. ओके, डावीकडून उजवीकडे बघत चालायचं आहे जसं मी एक्सप्लेन करतोय तसं. ओके, we can create objects like pen, box, etc. with their actual dimensions called modeling coordinates or local coordinates or master coordinates XMC and YMC. ओके, तर या डायग्राममध्ये बघा, हा जो आहे हा मॉडेलिंग कोऑर्डिनेट्स आहे किंवा हे जे आहेत हे त्या ऑब्जेक्टचे ॲक्च्युअल डिमेन्शन घेतलेले आहे आपण. त्याचं त्या मॉडेलचं त्या ऑब्जेक्टचं जेवढे जे खरे खरे डायमेन्शन्स आहेत त्याची हाईट म्हणा, ब्रेडथ म्हणा, लांबी म्हणा, हे जे त्याचे ॲक्च्युअल डिमेन्शन जे आहेत ते आपण ह्या कोऑर्डिनेट सिस्टममध्ये कन्सिडर करतो. याला XMC किंवा YMC असं म्हणतात. ओके, वन्स ऑब्जेक्ट इज डिझाईन वी कॅन प्लेस इट इन टू ॲप्रोप्रिएट पोझिशन युझिंग वर्ल्ड कोऑर्डिनेट्स. ओके, आता दुसरी जी वर्ल्ड कोऑर्डिनेट सिस्टम आहे याच्यामध्ये आपण काय करतोय तर हे मॉडेलिंग कोऑर्डिनेट्स घेतो, ॲक्च्युअल डिमेन्शन जे आहेत ऑब्जेक्टचे ते कन्सिडर करतो आणि त्याला कन्वर्ट कशात करतो तो वर्ल्ड कोऑर्डिनेट्समध्ये. कशासाठी तर त्याला ॲप्रोप्रिएट पोझिशनमध्ये प्लेस करतो आपण त्या ऑब्जेक्टला. डायग्राममध्ये परत बघा, ही वर्ल्ड कोऑर्डिनेट सिस्टम आहे. हे ॲक्च्युअल डिमेन्शन्सने घेतलं आपण, त्याला प्लेस कुठे केलं वर्ल्ड कोऑर्डिनेट सिस्टममध्ये. ओके, आणि मग आपल्याला हे मिळतात XWC आणि YWC, हे वर्ल्ड कोऑर्डिनेट्सचे कोऑर्डिनेट्स मिळतात. ओके, त्याच्यानंतर आता वर्ल्ड कोऑर्डिनेट्स आर देन रिप्रेझेंटेड इन नॉर्मलाइज्ड कोऑर्डिनेट्स XNC, YNC in order to make system independent of different display devices. Okay, these concepts we have already seen in basic graphics pipeline. Okay, बेसिक ग्राफिक्स पाईपलाईनमध्ये हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे, त्याचंच रिपिटेशन आहे हे. आता वर्ल्ड कोऑर्डिनेट सिस्टममध्ये एकदा रिप्रेझेंट झाल्यानंतर आपण त्याला काय करतो, नॉर्मलाइज्ड कोऑर्डिनेट्समध्ये कन्वर्ट करतो. कशासाठी तर आपल्याला वेगवेगळ्या डिस्प्ले डिव्हायसेसवर तो आपला जो सीन आहे तो रेंडर करायचा किंवा डिस्प्ले करायचा. त्यासाठी मग त्याला इंडिपेंडंट ऑफ कोऑर्डिनेट्स बनवायचं आहे, म्हणून आपण त्याला नॉर्मलाइज्ड कोऑर्डिनेट सिस्टममध्ये कन्वर्ट करतो. आता हा वर्ल्ड कोऑर्डिनेट सिस्टम आहे, त्याच्यानंतर आपण त्याचं कन्वर्जन कशात केलं तर हे नॉर्मलाइज्ड कोऑर्डिनेट सिस्टममध्ये XNC अँड YNC. These normalized coordinates can be scaled easily to fit on any display by multiplying it with a proper scaling factor known as device coordinators. Okay, XDC and YDC. आता ज्यावेळेस नॉर्मलाइज्ड कोऑर्डिनेट सिस्टम आपल्याला मिळते इथं त्यावेळेस आपण त्याला एका प्रॉपर स्केलिंग फॅक्टर, डिव्हाइसचा जो स्केलिंग फॅक्टर आहे त्यानुसार जर त्याला मल्टिप्लाय जर केलं तर आपल्याला तो डिव्हाइस कोऑर्डिनेट्स मिळणार आहे तिकडं. असे प्लॉटरचा डिव्हाइस कोऑर्डिनेट्स फॅक्टर मल्टिप्लाइंग फॅक्टरनी या नॉर्मलाइज कोऑर्डिनेट्सला जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला प्लॉटरवर डिस्प्ले करण्यासाठी कोऑर्डिनेट्स मिळणार आहेत, डिव्हाइस कोऑर्डिनेट्स. किंवा दुसरं जे मॉनिटर असेल कोणताही व्हिडिओ मॉनिटर तुमचा, त्याच्या स्केलिंग फॅक्टरने आपण त्या नॉर्मलाइज कोऑर्डिनेट्सला मल्टिप्लाय करणार आहे, जेणेकरून आपल्याला त्या करस्पॉन्डिंग डिव्हाइसचे डिव्हाइस कोऑर्डिनेट्स मिळणार आहेत. त्यालाच आपण काय म्हणतो XDC अँड YDC. ओके, आता आपण डिफरंट कोऑर्डिनेट सिस्टम बघूयात. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम. ओके, डायग्राम बघा. द कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम uses a spatial location in a plane or space to represent a point uniquely. It also known as a rectangular coordinate system. यालाच आपण रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टम असं सुद्धा म्हणतो. तर याच्यामध्ये आपण काय करतोय तर स्पॅशियल लोकेशन इन प्लेन कन्सिडर केलं जातं किंवा स्पेस हे असं कन्सिडर केलं जातं, आणि त्याच्यामध्ये पॉईंट हा युनिकली आपण रिप्रेझेंट केला जातो. जसं की हा P पॉईंट आहे ज्याचं X कोऑर्डिनेट आणि Y कोऑर्डिनेट 3, 5 असं आहे, आणि हा 3 डिमेन्शनल आहे. ओके, ज्याच्यामध्ये PXYZ असं कन्सिडर केलेलं आहे. ओके, याला आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम म्हणतोय. टू रिप्रेझेंट अ पॉईंट इन अ प्लेन वी नीड, ओके नीट लक्ष देऊ नका, प्लेन म्हणलं इथं. टू रिप्रेझेंट अ पॉईंट इन अ प्लेन वी नीड टू डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टम विच रिप्रेझेंट पॉईंट युझिंग XY पेअर. जर आपल्याला प्लेनमध्ये एखादा पॉईंट जर रिप्रेझेंट जर करायचा असेल तर आपल्याला 2 डायमेन्शनल कार्टेशियन सिस्टम लागते, आणि त्याला आपण XY पेअरने रिप्रेझेंट करू शकतो. टू रिप्रेझेंट अ पॉईंट इन अ स्पेस. ओके, एखाद्या स्पेसमध्ये जर आपल्याला एक पॉईंटला रिप्रेझेंट जर करायचं असेल तर वी नीड 3 डिमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टम विच रिप्रेझेंट्स पॉईंट युझिंग XYZ. ओके,
तर आपल्याला स्पेसमध्ये जर एखादा पॉईंट जर हे करायचं असेल, रिप्रेझेंट जर करायचं असेल, तर त्यावेळेस आपल्याला 3 डिमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम लागतं आणि त्याच्यामध्ये आपण XYZ असे वापरतो कोऑर्डिनेट्स. ओके, ट्रिपलेट ज्याला म्हणतो. ॲक्सेस इन कोऑर्डिनेट सिस्टम आर ऑर्थोगोनल टू इच अदर. ओके, हे जे ॲक्सेस XYZ ॲक्सेस जे आहेत ते एकमेकांना ऑर्थोगोनल असतात. डिफरंट शेप्स लाईक सर्कल, एलिप्स, लाईन एक्सेट्रा कॅन बी रिप्रेझेंटेड इन कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम युझिंग मॅथमॅटिकल फॉर्म्युला. ओके, मॅथमॅटिकल फॉर्म्युला यूज करून आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टममध्ये वेगवेगळे शेप्स रिप्रेझेंट करू शकतो, जसं की वर्तुळ आहे, इलिप्स आहे, लाईन आहे. ओके, बाय कन्व्हेन्शन्स XYZ ॲक्सिस रिप्रेझेंट्स द लेंथ, हाईट अँड डेप्थ रिस्पेक्टिव्हली. बाय कन्व्हेन्शन्स XYZ हे जे ॲक्सिस आहेत हे काय रिप्रेझेंट करतात, तर एक्स लेंथ रिप्रेझेंट करतो, वाय हाईट रिप्रेझेंट करतो आणि झेड हा जो आहे तो डेप्थ रिप्रेझेंट करतो. ओके ओके द नेक्स्ट कोऑर्डिनेट सिस्टम इज पोलार कोऑर्डिनेट सिस्टम. ओके, इट uses the distance from origin and angle with horizontal axis to define the coordinates of the point. आता यामध्ये काय केलं जातं, तर त्या पॉईंट्सचं डायग्राममध्ये बघा, त्या पॉईंट्सचं ओरिजिनपासून, हे ओरिजिन आहे, ह्या ओरिजिनपासून किती डिस्टन्स आहे या पॉईंटचं. ओके, आर, आणि द हॉरिझॉन्टल ॲक्सिस. ओके, अँगल विथ हॉरिझॉन्टल ॲक्सिस, हा हॉरिझॉन्टल ॲक्सिस आहे तुमचा आणि हा अँगल आहे. तर हा अँगल कन्सिडर केला जातो आणि हा डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन, हे दोन कन्सिडर केले जातात पोलार कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये. ओके, म्हणून याला सर्क्युलर कोऑर्डिनेट सिस्टीमसुद्धा असंही म्हणतो आपण, अँगल कन्सिडर केला जातो म्हणून. ओके, द डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन इज रेडियस. डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन काय आहे, रेडियस आहे. अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन, अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ जसं फिरतं त्याच्या विरुद्ध दिशेला अँटी क्लॉकवाईज हे असं, याला आपण पॉझिटिव्ह अँगल कन्सिडर केला जातो. ओके, 0 to 360 असा पॉझिटिव्ह अँगल कन्सिडर केला जातो, किंवा रेडियसमध्ये कसं असतं 0 to 2π असा कन्सिडर केला जातो, रेडियन्समध्ये जर अँगल जर मोजायचा असेल तर. ओके ओके आता फ्रॉम फिगर पोलर रिप्रेझेंटेशन ऑफ पॉईंट इज PXY. आता हे पोलर कोऑर्डिनेट सिस्टमच्या नुसार ह्याचे पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, PXY आहेत, ते कसे आलेत बघूयात. त्याच्यामध्ये कॉस थिटा इज इक्वल टू x/r. ओके, अँड साइन थिटा इज इक्वल टू y/r. म्हणून x इज इक्वल टू r cos थिटा अँड y इज इक्वल टू r sin थिटा. हे असे फॉर्म्युले यूज करून आपल्याला x आणि y ची पोझिशन कोऑर्डिनेट्स मिळतात आणि त्याच्यानुसार मग पॉईंट प्लॉट करू शकतो आपण. तर ही होती पोलार कोऑर्डिनेट सिस्टम. पुढची आहे स्फेरिकल कोऑर्डिनेट सिस्टम. ओके, 3D पोलार कोऑर्डिनेट सिस्टम इज ऑल्सो नोन ॲज स्फेरिकल कोऑर्डिनेट सिस्टम. आता मगाशी जी पोलार सिस्टम होती त्याच्याच 3D रूप म्हणजे काय असणार आहे, स्फेरिकल कोऑर्डिनेट सिस्टम. द कोऑर्डिनेट्स, डायग्राम बघा, द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट इज पॅरामीटराइज्ड बाय 2 अँगल्स अँड डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. याच्यामध्ये 2 अँगल कन्सिडर केले जातात आणि डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन हे कन्सिडर केलं जातं. ओके, त्याच्यामध्ये अँगल विथ एक्स ॲक्सिस इज नोन ॲज ॲझिमुथ. ओके, अँड द अँगल विथ वाय ॲक्सिस इज नोन ॲज एलिव्हेशन. आणि अँटी क्लॉकवाईज अँगल डिरेक्शन इज कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह ॲज इन पोलर सिस्टम. तर याच्यामध्ये 2 अँगल कन्सिडर केले जातात. एक्स ॲक्सिस सोबतचा जो अँगल आहे त्याला ॲझिमथ असं म्हणतात, आणि अँगल विथ वाय ॲक्सिसला एलिव्हेशन म्हणतात, आणि अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनला आपण पॉझिटिव्ह अँगल कन्सिडर केला जातो, 0 to 360, सेम ॲज इन पोलर सिस्टम. ओके, तर इथं डायग्राम आहे आणि XYZ हे कसे पॉईंट्स प्लॉट करायचे त्याचे फॉर्म्युला आहेत ते व्यवस्थित बघून घ्या. रेडियस कसं करायचं ते पण इथं दिलेलं आहे. ओके, द नेक्स्ट इज सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टम. आता सिलेंड्रिकल म्हणजे काय बघूयात आपण. इट्स एक्सटेन्शन ऑफ सर्क्युलर पोलर कोऑर्डिनेट सिस्टम विथ ॲडेड हाईट ऑफ पॉईंट फ्रॉम XY प्लेन. हा जो आहे तो काय आहे, सर्क्युलर पोलर सिस्टीमच, कोऑर्डिनेट सिस्टीमच आहे, फक्त त्याला काय केलं जातं, XY प्लेनपासून वर हाईट दिली जाते, मग तो काय होतं, एक सिलेंडर शेप तयार होतो आणि त्याला आपण काय म्हणतो, सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टम. Azimuth angle with x axis is theta and height of the point from surface is z. आता हा जो अँगल आहे हा अझिमुथ अँगल आहे, इथे थीटा दिलेला आहे, आणि ही जी हाईट आहे, ओके, ही XY, हा XY प्लेन आहे, खालचा जो आहे हा XY प्लेन आहे, आणि हिथून जी हाईट आहे ह्या पॉईंटची Pची R थिटा Z ही Z कन्सिडर केली जाते. ओके, Z ॲक्सिस आहे म्हणून Z हाईट ही कन्सिडर केली जाते. ओके, Point P is represented using these parameters R, theta and Z.
ओके. अँड प्रोजेक्शन ऑफ पी म्हणजे हा P1 इज नथिंग बट प्रोजेक्शन ऑफ दिस पॉईंट P, ओके, इज इन XY प्लेन. हा कोणत्या प्लेनमध्ये आहे? XY प्लेनमध्ये आहे. तर ही आहे सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टम. आता आपण ग्राफिक्स फंक्शन्स काय आहेत हे बघूयात. ओके. जनरल पर्पज ग्राफिक्स पॅकेज provides users with variety of functions for creating and manipulating pictures. ओके. मगाशी जे सॉफ्टवेअरचे टाईप्स बघितले होते ग्राफिक्स रिलेटेड, त्याच्यामध्ये जनरल पर्पज ग्राफिक्स पॅकेजेस होते. ओके. तर याच्यामध्ये काय असतं तर व्हरायटी ऑफ इनबिल्ड फंक्शन्स असतात फॉर क्रिएटिंग अँड मॅनिप्युलेटिंग पिक्चर्स. ओके. वेगवेगळे प्रिमिटिव्स वगैरे आपण इनबिल्ड फंक्शन्स यूज करून ड्रॉ करू शकतो. ओके. सम ऑफ द फंडामेंटल फंक्शनॅलिटीज ऑफ ग्राफिक्स पॅकेज आर गिवन ॲज फॉलोज. आता त्याच्यामध्ये काय काय फंडामेंटल फंक्शनॅलिटीज आहेत ते आपण आता बघूयात. ओके. हे जनरल पर्पज ग्राफिक्स पॅकेजसाठी आहे. ओके. आउटपुट प्रिमिटिव्स म्हणजे काय बघूयात. दीज आर बेसिक बिल्डिंग ब्लॉक विच इन्क्लूड शेप्स लाईक अ पॉईंट, लाईन, ट्रायंगल, स्क्वेअर, सर्कल एक्सेट्रा. आपण जॉमेट्रिकल बेसिक शेप जे आहेत त्याला आपण बिल्डिंग ब्लॉक म्हणतो. बिल्डिंग ब्लॉक कशासाठी म्हणतो? कारण त्याच्याशिवाय आपण कोणताही पिक्चर सीन हा ड्रॉ करू शकत नाही. त्याच्या अंडरलाईन काय असतं तर लाईन्स, सर्कल्स, पॉलिगॉन्स, ट्रायंगल्स हे डिफरंट शेप्स असतात ज्याच्याशिवाय कोणतंही पिक्चर काढणे शक्य नाही आहे. म्हणून त्याला बेसिक बिल्डिंग ब्लॉक असं म्हटलं जातं. तर हे आउटपुट प्रिमिटिव्ज आर नथिंग बट दीज शेप्स, जॉमेट्रिकल शेप्स लाईक पॉईंट, लाईन, ट्रायंगल, स्क्वेअर, इलिप्स, सर्कल, पॉलिगॉन्स एक्सेट्रा. इट ऑल्सो इन्क्लूड एरिया फिलिंग प्रिमिटिव्स टू फिल द एरिया इनसाइड द पॉलिगॉन. याच्यामध्ये एरिया फिलिंग प्रिमिटिव्ज सुद्धा असतात ज्याचा यूज करून तुम्ही डिफरंट पॉलिगॉन्सच्या इंटरनल जो पार्ट आहे तो फिल करू शकता. ओके. आता सेकंड फंक्शन आहे याच्यामध्ये ॲट्रिब्यूट्स. आता काय आहेत बघूया. They are used as a supplement to basic shapes. Functions related to attributes may include intensity, color specifications, line styles, text styles, and area filling patterns. We can set the line width, line pattern, size of brush, etc. आता ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय तर त्या एखाद्या शेपचे प्रिमिटिव्हचे गुणधर्म काय आहेत. ओके. कसं ड्रॉ करायचं त्याला, हे म्हणजे ॲट्रिब्यूट. मग आता ॲट्रिब्यूट म्हणजे काय तर सप्लिमेंट ऑफ बेसिक शेप्स आहे. ॲज अ सप्लिमेंट याला यूज केलं जातं. आणि याच्यामध्ये फंक्शन्स कोणते कोणते असतात तर तुम्ही पिक्सेल इंटेन्सिटी देऊ शकता, कलर स्पेसिफिकेशन्स करू शकता, लाईनची वेगवेगळे स्टाईल देऊ शकता, टेक्स्टाईल देऊ शकता. ओके. त्याच्यानंतर एरिया फिल्ड्स वगैरे पॅटर्न्स असतात त्याच्यामध्ये इनबिल्ट. ओके. तुम्ही वेगवेगळे लाईनची विड्थ, लाईन पॅटर्न किंवा ब्रशचं किती साईज पाहिजे, किती पिक्सेल साईज पाहिजे तुम्हाला, हे सगळं तुम्ही ॲट्रिब्यूट फंक्शन्स यूज करून ड्रॉ करू शकता. ओके. नेक्स्ट फंक्शन इज जॉमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन. Functions related to geometric transformations allows us to change the size, position or orientation of an object. आता हे जॉमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन फंक्शन्स काय असतात तर तुम्हाला जे तुमच्या ऑब्जेक्टचे जे साईज आहे किंवा त्याची जी पोझिशन आहे, त्याचं ओरिएंटेशन जे आहे, दिशा जी आहे, हे सर्व तुम्ही चेंज करू शकता विथ द हेल्प ऑफ जॉमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन इन बिल्ट फंक्शन्स. ओके. नेक्स्ट फंक्शन इज व्ह्यूइंग. Using viewing option, we can set viewing direction, type of projection to be used, area of the scene to be selected for viewing, etc. याचा यूज करून तुम्ही काय करू शकता तर व्ह्यूइंग डिरेक्शन, तुमचं कोणत्या टाईपचं प्रोजेक्शन पाहिजे तुम्हाला, एरिया कसा पाहिजे सीनचा, हे सर्व तुम्ही ते यूज करून सिलेक्ट करू शकता विथ द हेल्प ऑफ व्ह्यूइंग फंक्शन. ओके. द नेक्स्ट फंक्शन इज स्ट्रक्चर्स. ओके. पिक्चर्स कॅन बी सबडिवायडेड इन टू कॉम्पोनंट्स कॉल्ड स्ट्रक्चर ऑर सेगमेंट्स. तुमचा जो पिक्चर जो आहे त्याचं डिवायडेशन तुम्ही करू शकता वेगवेगळ्या कॉम्पोनंट्समध्ये आणि ईच कॉम्पोनंट इज कॉल्ड ॲज सेगमेंट ऑर अ स्ट्रक्चर. ओके. ईच स्ट्रक्चर डिफाईन्स वन लॉजिकल युनिट ऑफ अ पिक्चर. हे स्ट्रक्चर जे आहे याला लॉजिकल युनिट ऑफ दॅट पिक्चर असं म्हणतात. लॉजिकल युनिट ऑफ पिक्चर इज नोन ॲज स्ट्रक्चर. Okay. Using such several segments or structures with the proper geometric transformations, objects can be designed easily. आता याच्या प्रत्येक पिक्चरच्या प्रत्येक लॉजिकल युनिटला ज्याला आपण स्ट्रक्चर म्हणतोय त्याला प्रत्येकला इंडिव्हिज्युअली मॅन्युप्युलेट करून तुम्ही त्याला जॉमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन एक्सेट्रा ॲट्रिब्यूट्स वगैरे यूज करून तुम्ही तुमचा जो ऑब्जेक्ट आहे हा इझिली डिझाईन करू शकता. Okay. The next function is input devices. Okay. Modern graphics packages provide interactive graphics which need support for various kinds of input devices such as mouse or joysticks, etc. The modern graphics packages जे आहेत ज्याच्यामध्ये व्हर्च्युअल रियालिटी आहे, डिफरंट ॲप्लिकेशन्स आहेत, याच्यामध्ये तुम्हाला व्हेरियस काइंड्स ऑफ इनपुट डिव्हायसेस लागतात सो दॅट यू कॅन इंटरॅक्ट विथ दॅट सीन. ओके.
ओके. तुमचा सीन जो आहे तुमचा तो रिस्पॉन्सिव्ह सीन होऊन जातो इनपुट डिव्हायसेसमुळे. ओके. सो इनपुट फंक्शन्स आर यूज टू कंट्रोल अँड प्रोसेस डेटा फ्लो फ्रॉम द इंटरॅक्टिव्ह डिव्हायसेस. तुम्हाला या सीनसोबत तुमच्या जर इंटरॅक्शन जर करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काहीतरी इनपुट डिव्हायसेस लागतात ज्याचा यूज करून तुम्ही इनपुट फंक्शन्सचा यूज करून त्या सीनला कंट्रोल आणि डेटा प्रोसेसिंग फ्लो करू शकता. ओके. त्याच्यानंतर आहे कंट्रोल ऑपरेशन्स. नेक्स्ट फंक्शन. ग्राफिक्स पॅकेज कंटेन्स अ नंबर ऑफ हाऊसकीपिंग टास्क सच ॲज क्लिअरिंग डिस्प्ले स्क्रीन अँड इनिशियलायझिंग पॅरामीटर्स. आता बाकीचे जे तुम्हाला तुम्ही करत असताना प्रोग्रॅमिंग वगैरे ग्राफिक्स रिलेटेड करत असताना तुम्हाला स्क्रीन वगैरे क्लिअर करावी लागते. ओके. पॅरामीटर्स वगैरे इनिशियलाइज वगैरे करायचं असतं. तर यासाठी तुम्हाला वेगवेगळे इनबिल्ट कंट्रोल ऑपरेशन्स दिलेले आहेत. सो दीज वेअर इम्पॉर्टंट ग्राफिक्स फंक्शन्स. ओके. याच्यामध्ये आपण आउटपुट प्रिमिटिव्स, ॲट्रिब्यूट्स, जॉमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन, व्ह्यूविंग, स्ट्रक्चर्स, इनपुट डिव्हायसेस अँड कंट्रोल ऑपरेशन्स एवढे बघितलेले आहेत. ओके. आता आपण नेक्स्ट बघूया सॉफ्टवेअर स्टँडर्ड्स काय आहे. स्टँडर्ड ग्राफिक्स पॅकेजेस लाईक GKS, PHIGS त्याचे लॉंग फॉर्म दिलेले आहेत. इम्प्लिमेंट्स द स्पेसिफिकेशन्स डेसिग्नेटेड ॲज स्टँडर्ड्स बाय इंटरनॅशनल बॉडी ISO अँड ANSI. ओके. द मेन एम ऑफ सच स्टँडर्ड्स इज टू प्रोव्हाइड पोर्टेबिलिटी टू ॲप्लिकेशन प्रोग्राम्स. आता सेकंड टाईप जो होता ग्राफिक्स सॉफ्टवेअरचा त्याच्यामध्ये जे स्टँडर्ड ग्राफिक्स पॅकेजेस आहेत जसे की GKS आहे, PHIGS आहे, हे स्टँडर्ड पॅकेजेस आहेत ग्राफिक्स पॅकेजेस. हे काय करतात तर त्यांना जे स्पेसिफिकेशन्स दिलेले आहेत, कोण देतं हे स्पेसिफिकेशन, तर इंटरनॅशनल बॉडी असते जसं की ISO आहे, ANSI आहे. हे स्टँडर्ड इंटरनॅशनल वर्ल्ड ॲक्सेप्टेड बॉडीज आहेत आपल्या फील्डमधल्या. ते काय करतात स्पेसिफिकेशन्स देतात आणि त्याच्यानुसार ग्राफिक्स पॅकेजेस लाईक GKS अँड PHIGS आर डिझाइन्ड. ओके. हे स्पेसिफिकेशन यूज करूनच त्याचं कोडिंग इम्प्लिमेंटेशन केलं जातं. आणि हे कशासाठी केलं जातं तर पोर्टेबिलिटी ऑफ ॲप्लिकेशन प्रोग्राम्स. ओके. वर्ल्ड वाईड त्याचं पोर्टेबिलिटी व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला एक कॉमननेस काहीतरी पाहिजे. ओके. स्टँडर्ड वर्ल्ड वाईड कॉमननेस पाहिजे जेणेकरून त्याचं पोर्टेबिलिटी इझी व्हावं. ओके. त्यालाच आपण सॉफ्टवेअर स्टँडर्ड्स, त्यासाठी सॉफ्टवेअर स्टँडर्ड्स लागतात आपल्याला. ओके. नॉन ऑफिशियल स्टँडर्ड्स ऑल्सो आर डेव्हलप्ड बाय कंपनीज. आता प्रायव्हेट कंपनी ज्या आहेत, आता हे ISO आणि ANSI वगैरे हे इंटरनॅशनल बॉडीज आहेत. ओके. तरी पण नॉन ऑफिशियल स्टँडर्ड जे आहेत प्रायव्हेट कंपनीज लाईक ॲडोबीज आहे, MIT आहे. ओके. तर ॲडोबीज पोस्ट स्क्रिप्ट, MIT's X विंडो सिस्टम आर सच टू इंडस्ट्री स्टँडर्ड्स. हे या प्रायव्हेट कंपन्याज सुद्धा किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजसुद्धा काय केलेलं आहे त्यांचे इंडस्ट्री स्टँडर्ड्स त्यांनी फॉर्म केलेले आहेत. ओके. त्याला नॉन ऑफिशियल स्टँडर्ड्स म्हणतो आपण, पण ते पण सुद्धा स्टँडर्ड्स असंच कन्सिडर केलं जातं. ओके. वेन पॅकेजेस आर डिझाईन्ड विथ स्टँडर्ड ग्राफिक्स फंक्शन्स द सॉफ्टवेअर कॅन बी इझिली मूव्ड फ्रॉम वन हार्डवेअर सिस्टम टू अनदर अँड कॅन बी युज्ड इन डिफरंट इम्प्लिमेंटेशन्स अँड ॲप्लिकेशन्स. ज्यावेळेस एक कॉमन स्टँडर्ड असते, स्टँडर्ड्स कशासाठी लागतात, स्टँडर्ड खूप इम्पॉर्टन्स आहेत. जर प्रत्येकाने स्वतःच्या मनासारखं जर प्रोग्राम जर लिहित बसलं विदाऊट एनी स्टँडर्ड, लिहिता येतं तसं सुद्धा, पण मग त्याच्यामध्ये काही कॉमननेस राहणार नाही. मग आपलं तर ग्राफिक्स हे जे प्रोग्राम्स असतात ते तर हार्डवेअर रिलेटेड असतात. मग प्रत्येकाचे कंपनीचे हार्डवेअर्स वेगवेगळे असतात. जर प्रत्येकाने स्वतःच्या मर्जीचं जर इम्प्लिमेंटेशन जर केलं गेलं तर ते जे डेव्हलप्ड जे ॲप्लिकेशन्स आहेत असे, तर मग ते पोर्टेबल होणार नाही आहे. ते एका हार्डवेअरवर चालतील, दुसऱ्यावर चालणार नाही, तर रनच होणार नाही. ते हे असे सगळे प्रॉब्लेम्स येतील, इश्यूज येतील. त्याच्यासाठी मग हे स्टँडर्ड्स इम्पॉर्टंट आहेत जे वर्ल्ड वाईड जे आहेत ISO अँड ANSI ऑर्गनायझेशन्स यांनी डिफाईन केलेले आहेत, स्पेसिफाय केलेले आहेत. त्याच्यानुसार मग वर्ल्ड वाईड स्टँडर्ड्स हे त्याच्या स्पेसिफिकेशन्सनुसारच कोडिंग इम्प्लिमेंट केलं जातं, जेणेकरून कोणतेही हार्डवेअर सिस्टम असू द्या, कोणत्याही वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅटफॉर्म्स असू द्या, त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येतं तर पोर्टेबल इझिली हे ॲप्लिकेशन प्रोग्राम्स पोर्टेबल होतात. ओके. विदाऊट एनी इश्यू अँड प्रॉब्लेम्स. ओके. आता GKS वॉज ओरिजिनली डिझाईन्ड ॲज 2D ग्राफिक्स पॅकेज. GKS जे होतं ते ओरिजिनली 2D ग्राफिक्स पॅकेज म्हणून डिझाईन केलं होतं. ओके. द 3D GKS एक्सटेन्शन वॉज सबसिक्वेंटली डेव्हलप. त्याच्याच नंतर त्याच्या पुढे जाऊन 3D GKS एक्सटेन्शन आलं. PHIGS इज एक्सटेन्शन ऑफ GKS. ओके. GKSचं एक्सटेन्शन पुढचं काय आहे, PHIGS आहे. विथ इन्क्रीज्ड कॅपॅबिलिटीज ऑफ फॉर ऑब्जेक्ट मॉडेलिंग, कलर स्पेसिफिकेशन, सरफेस रेंडरिंग, पिक्चर मॅनिप्युलेशन्स. याच्यामध्ये GKSचं पुढचे एक्सटेन्शन्स म्हणूनच PHIGS होता. आणि त्याच्यामध्ये काय चेंजेस केले होते त्यांनी तर इन्क्रीज कॅपॅबिलिटी ऑफ ऑब्जेक्ट मॉडेलिंग होतं त्याच्यामध्ये.
कलर स्पेसिफिकेशन्स ॲडव्हान्स्ड होते, सरफेस रेंडरिंग, पिक्चर मॅनिप्युलेशन्स वगैरे एक्स्ट्रा फीचर्स त्याच्यामध्ये दिले होते. ओके, द एक्सटेन्शन ऑफ PHIGS प्रोव्हाइड्स ॲडिशनल कॅपेबिलिटीज ऑफ 3D सरफेस शेडिंग. याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा 3D सरफेस शेडिंग हा जो फीचर होता, असे वेगवेगळे फीचर्स ॲड होत जातात. ओके, सॉफ्टवेअरचे पुढचे जसे व्हर्जन येतात त्याच्यामध्ये वेगवेगळे फीचर्स ॲडिशनली ॲड केले जातात, हेच इथं सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण सॉफ्टवेअर स्टँडर्ड्स कशासाठी लागतात हे बघितलेलं आहे. ओके, सॉफ्टवेअर स्टँडर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जनरल पॅकेज याच्यामध्ये पर्पज ग्राफिक्स पॅकेजमध्ये जे फंक्शन्स आहेत ते पण आपण बघितलेलं आहे, त्याला आपण ग्राफिक्स फंक्शन्स असं म्हणतो आहे. आणि सॉफ्टवेअर स्टँडर्ड्सचं महत्त्व काय आहे हे सुद्धा आज आपण इथं बघितलेलं आहे.